अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 भाग 3. तो ज्ञानदृष्टीने पाहत होता, तरी त्याला त्या मुखांचा अंत लागेना. तेव्हा तो मोठ्या कौतुकाने आता डोळे तरी कसले आहेत ते पाहावेत असे मनात आणून डोळ्याकडे पाहू लागला. तेव्हा चित्रविचित्र रंगाच्या कमळांनी वने प्रफुल्लित व्हावी तसे अनेक व तेजाने सूर्याच्या समुदायाप्रमाणे असे डोळे त्याने पाहिले. तेथेच दाट काळ्या ढगामध्ये कल्पांतीच्या विजेच्या चकाकीप्रमाणे विवयांखाली पिंगट बुबुळे दिसत होती. त्या एकाच स्वरूपामध्ये निरनिराळी आश्चर्य दिसू लागली. तेव्हा दर्शनाची अनेकता अर्जुनाला अनुभवास आली. मग तो म्हणाला, पाय ते कोणीकडे आहेत, मुकुट कोठे आहे, बाहू कोठे आहेत, अशी कौतुकाने पाहण्याची इच्छा तो वाढवितच चालला. मग भाग्याचे केवळ भांडारच असा जो अर्जुन, त्याचे मनोरथ व्यर्थ जातील काय? शंकराच्या भात्यामध्ये निष्फळ बाण कधी असतील काय? किंवा ब्रह्मदेवाच्या वाणीमध्ये असत्यवाणीच्या मुद्रा आहेत काय? म्हणूनच ज्याचा पार नाही असे स्वरूप त्याने नखशिकांत पाहिले. ज्या स्वरूपाचा मार्ग वेदांना सुद्धा कळला नव्हता, त्या स्वरूपाचे सगळे अवयव अर्जुनाने 2च डोळ्यांनी एकदम पाहिले. पायापासून ते मुकुटापर्यंत नाना रत्ने व अलंकारांनी सजलेल्या विश्वरूपाची शोभा त्याला दिसली. परब्रह्मस्वरूप जो भगवान, तो स्वतःच घालण्यासाठी अनेक प्रकारचे अलंकार स्वतःच बनला. ते कशासारखे होते म्हणून मी सांगावे? ज्याच्या प्रभेच्या चमकीने चंद्रमंडळाला व सूर्यमंडळाला सुद्धा प्रकाश मिळतो, महत तेजाचे जे उगमस्थान व ज्याच्या प्रभेने विश्व दिसू लागते, असे दिव्य तेज असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीला विषय होतील? याप्रमाणे त्या परमात्म्याने आपल्याच स्वरूपाचे अलंकार आपल्या अंगावर घातले आहेत असे अर्जुनाने पाहिले. नंतर तसेच तो ज्ञानदृष्टीने हस्ताग्रे पाहू लागला. तो कल्पांतीच्या ज्वालांनाही कापून टाकतील अशी लखलखीत शस्त्रे त्याला दिसली. पाहतो तो देह आपण, अलंकारही आपण, हात आपण आणि हत्यारेही आपणच, जीव आपण व शरीरही आपणच. याप्रमाणे हे चराचर सारे देवानेच भरून गेलेले आहे असे अर्जुनाने पाहिले. ज्या शस्त्रांच्या किरणांच्या प्रखरतेने नक्षत्रांचे केवळ फुटाणे उडतील असे तेज, ज्या तेजापुढे अग्नीही चिरडला जाऊन समुद्रात जाऊन बसण्याचा विचार करू लागला. मग जणू काही काळकूट विषाच्या लाटा उसळल्याप्रमाणे किंवा महाविजांचे अरण्यच उद्भवल्याप्रमाणे उगारलेल्या शस्त्रांसहित अनंत हात दृष्टीस पडले. त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भीतीने अर्जुनाने आपली दृष्टी तेथून काढून मग तो कंठ व मुकुट याकडे पाहू लागला. तेव्हा त्याला वाटले, कल्पतरूंची उत्पत्ती याचपासून झाली आहे की काय? महासिद्धींची अधिष्ठाने व लक्ष्मी शिनली असता जेथे विश्रांती घेते अशी जी अति उत्कृष्ट कमळे त्यांचा वास भगवान घेत आहेत असे पाहिले. मुकुटावर फुलांचे गुच्छ एकावर एक लावलेले असून कंठात अवर्णनीय अशा फुलांच्या माळा रुलत आहेत. स्वर्गाने जसे सूर्यतेज नेसावे किंवा मेरू पर्वताला सोन्याने मढवावे तसा कमरेभोवती नेसलेला पितांबर झळकत होता. ज्याप्रमाणे श्री महादेवाला कापुराची उटी लावावी किंवा कैलास पर्वत पाऱ्याने लिंपावा अथवा क्षीरसमुद्राला पांढऱ्या शुभ्र उदकाने पांघरावे, ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकळून तिचा आकाशावर बुरखा घालावा, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सर्वांगावर पांढरी शुभ्र चंदनाची उटी दिसली. ज्याच्या योगाने मूळ तेजालाही तेज चढते, ब्रह्मानंदाचा दाह नाहीसा होतो व ज्याच्या सुगंधाने मुळातच बुंदयुक्त असणाऱ्या पृथ्वीला जीवित प्राप्त होते. निर्लेप असा परमात्मा, तोही ज्या गंधाचा अनुलेप करतो व मदनही ज्याची उटी सर्व अंगाला लावतो, त्या सुगंधाची थोरवी कोणी वर्णन करावी? याप्रमाणे एकेका अलंकाराचे सौंदर्य पाहून अर्जुन भांबावला. तशात देव बसले आहेत की उभे आहेत किंवा निजलेले आहेत हे त्याला काही समजेना. डोळे उघडून इकडे तिकडे पाहतो तो सर्व विश्वरूपाने भरले आहे असे दिसले. म्हणून त्याने न पाहता डोळे झाकून स्वस्थ बसावे असे मनात आणून तो डोळे झाकतो. तोच अंतर्यामीही तिथेच तसेच विश्वरूप दिसू लागले.
समोर भयंकर तोंडे दिसतात म्हणून त्याच्या भीतीने पाठीमागे तो जो पाहू लागला तो तिकडेही विश्वरूपाची तोंडे, हात, पाय दिसू लागले. अहो, डोळे उघडून पाहिल्यावर सर्वत्र विश्वरूप दिसेल यात आश्चर्य ते कसले, परंतु डोळे मिटल्यावरही ते दिसत होते हेच भगवंताच्या कृपेचे नवल. भगवंताच्या कृपेची करणी कशी आहे पहा. अर्जुनाचे पाहणे व न पाहणे सर्वच भगवंतांनी व्यापून टाकले. म्हणून एका आश्चर्यरूपी पुरात पडल्यावर तत्काळ काठावर जाऊन तो उभा राहतो, तोच दुसऱ्या चमत्काररूपी महासमुद्रात पडला. याप्रमाणे आपल्या विश्वरूप दर्शनाचा वेध लागलेल्या अर्जुनाला मोठ्या कौशल्याने श्रीकृष्णाने अनंत रूपे दाखवून व्यापून टाकले. तो स्वभावतात सर्वतोमुख असल्यामुळे आणि तशात अर्जुनाने विश्वरूप दाखवा अशी प्रार्थना केल्यामुळे तो स्वतःच सर्व रूपे घेऊन नटला. अर्जुनाला श्रीकृष्णाने जी दिव्यदृष्टी दिली ती दिव्याचा किंवा सूर्याचा प्रकाश असला तरच दिसावे किंवा मिटली असता पाहणेच बंद व्हावे अशातली नव्हती. म्हणून अर्जुनास दोन्ही प्रकारांनी डोळे उघडे ठेवून किंवा झाकून आणि अंधारात सुद्धा त्या दिव्य दृष्टीने दिसत होते असे संजयाने धृतराष्ट्र राजाला हस्तिनापुरात सांगितले व म्हटले की राजा, ऐकलेस का? नाना अलंकारांनी भरलेले व ज्याला सर्व बाजूनी डोळे आहेत असे विश्वरूप पार्थाने पाहिले. राजा, त्या विश्वरूपाचे तेज कशासारखे होते म्हणून सांगू. प्रलयकाळी जसे 12 सूर्य एकत्र मिळावेत तसे सहस्रावधी सूर्य एकाच वेळेला उदय पावले तरी त्याच्यानेही या विश्वरूपाच्या तेजाची बरोबरी करवणार नाही. सर्व विजा एकत्र करून व प्रलयाग्नीच्या अग्नीच्या सर्व सामग्री जमवून त्यात महातेजाची दसकडी जर मिळवली तर त्या विश्वरूपाच्या अंगाच्या तेजाची काही थोडीशी कदाचित बरोबरी होईल, परंतु त्याची अगदी बरोबरी खास होणार नाही. असा श्रीहरीचा सहज महिमा आहे. त्याच्या विश्वरूपाचे तेज सर्वत्र पसरले होते. ते व्यासांच्या कृपेने मलाही दिसले. आणखी त्या विश्वरूपावर सर्व जग एका बाजूस दिसत होते. ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्यावर निरनिराळे बुडबुडे दिसून येतात किंवा आकाशात ढगावर जसे गंधर्व नगर, पृथ्वीवर मुंग्यांचे वारूळ किंवा डोंगरावर बारीक मातीचे कण असतात, त्याप्रमाणे त्या देवादिदेव श्रीकृष्णांच्या विश्वरूपावर अर्जुनाने हे सर्व जग पाहिले. तेव्हा विश्व वेगळे व आपण वेगळे असे जे थोडे द्वैत होते तेही नाहीसे होऊन अर्जुनाचे मनही सहज विरून गेले. अंतर्यामी आनंद उत्पन्न होऊन बाहेरील गात्रे ढिली पडली आणि त्याच्या पायापासून मस्तकापर्यंत रोमांच उभे राहिले. पावसाळ्याच्या सुरुवातीला पर्वतावरील सर्व मळ वाहून गेल्यावर जसे गवत उगवते त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्व अंगावर रोमांच उभे राहिले. चंद्रांच्या किरणाचा स्पर्श होताच जसा चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो त्याप्रमाणे अर्जुनाच्या शरीरावर घामाचे बिंदू आले. कमळाच्या कळीत भुंगा सापडला म्हणजे ती हेलकावते त्याप्रमाणे अंतर्यामीच्या सुखाच्या लहरीने अर्जुनाचे शरीर कापू लागले. कापूर दाटल्यावर ज्याप्रमाणे कापूर केळीची सोपटे उकलून कापुराचे थेंब बाहेर पडू लागतात त्याप्रमाणे डोळ्यांवाटे आनंदाश्रूचे थेंब पडू लागले. चंद्रोदय झाल्यावर ज्याप्रमाणे समुद्र भरलेला असूनही त्यास भरती येते त्याप्रमाणे हृदयातील सुखांच्या लाटांनी ते वरचेवर डोलू लागला. याप्रमाणे अष्टसात्विक भावांची एकमेकात चढाओढ लागून अर्जुनाला ब्रह्मानंदाची राज्यप्राप्ती झाली. त्याप्रमाणे ब्रह्मानंद सुखाच्या मागोमाग देव व मी असे द्वैत कायम राहिल्यामुळे अर्जुन उसासा टाकून पाहू लागला आणि ज्या बाजूला देव बसले होते त्या बाजूला वळून मस्तक नमवून व हात जोडून तो प्रार्थना करू लागला. अर्जुन म्हणतो, प्रभो, आपला जय जयकार असो. आपली माझ्यावर मोठी कृपा झाली. अहो, मी सामान्य जीव असूनही विश्वरूप पाहतो झालो. भगवान, आपण ही फार चांगली गोष्ट केली व ज्यामुळे स्वभावताच मला फार आनंद झाला, तीही की सर्व सृष्टीला तुमचा आधार आहे असे मी आजच आपल्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहिले. देवा, पर्वतावर जसे जागोजागी व दऱ्यांतून जसे श्वापदांचे कळप असतात त्याप्रमाणे या तुमच्या शरीरावर शेकडो इंद्रचंद्रादी लोक मला दिसले. अहो, आकाशात जसे ग्रहांचे समुदाय दिसतात किंवा मोठ्या झाडांवर जशी पक्ष्यांची घरटी दिसतात त्याप्रमाणे श्रीहरी तुमच्या विश्वरूप शरीरात देवगणांसह स्वर्ग दिसत आहेत. हे प्रभो, या तुमच्या शरीरात महाभूतांची अनेक पंचके व भूतसृष्टीचे भूतापासून उत्पन्न झालेल्या निरनिराळ्या प्राण्यांचे समुदाय मी पाहत आहे. तसाच या तुमच्या शरीरावर सत्यलोकही आहे.
पहा पहा, ब्रह्मदेव हाच नव्हे का, दुसरीकडे पहावे तो कैलासही दिसत आहे. पार्वतीसह श्रीशंकर हे तुमच्या एका भागावर दिसत आहेत. हे ऋषिकेशा, आश्चर्य हे की तुम्हालाही मी तुमच्या शरीरावर पाहत आहे. कश्यपादी ऋषींची सर्व कुळे व सर्वांसह पाताळही तुमच्या विश्वरूपात दिसत आहे. किंबहुना हे त्रैलोक्यपते, तुमच्या या एक एक अवयवरूपी भिंतीवर 14 भुवनांच्या चित्राकृतीच काढल्या आहेत की काय असे वाटते. आणि त्या भुवनातील जे जे लोक, तीच अनेक प्रकारची चित्ररचना आहे असे तुमचे अलौकिक श्रेष्ठत्व दिसून येते. तुम्ही दिलेल्या दिव्य चक्षूंच्या बळावर चहूकडे पाहू लागलो तो तुमच्या बाहुदंडाचे ठिकाणी आकाशाचे कोंबच आले आहेत की काय असे वाटते. त्याचप्रमाणे देवा, तुमच्या हातांनी एकाच वेळी सर्व व्यापार होत आहेत असे दिसून येते. अव्यक्त ब्रह्माचे आश्रयस्थान अशी जगाची भांडारे उत्पन्न होतात, त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर अपार उदरे दिसत आहेत. तुमच्या अनंत मस्तकांची कोट्यावधी मुखे जणू काही परब्रह्मरूपी वृक्ष चंदनरूपी फळांची लवून आल्याप्रमाणे दिसत आहेत. याप्रमाणे तुमच्या विश्वमूर्तीवर जिकडे तिकडे तोंडेच दिसत आहेत व डोळ्यांचाही अनेक रांगा दिसत आहेत. इतकेच नव्हे तर स्वर्ग, पाताळ, भूमी, दिशा किंवा आकाश हा सर्व भेद नाहीसा होऊन हे सर्व विश्वमूर्तिमय दिसत आहे. तुमच्याशिवाय एखाद्या बाजूसही परमाणू इतकी जागा कौतुकाने पाहू लागलो तर सापडत नाही. याप्रमाणे सर्व तुम्हीच व्यापले आहेत. नाना प्रकारच्या अपरिमित महाभूतांनी जे सर्व जग व्यापले होते तो सर्व विस्तार हे अनंता तुम्हीच व्यापला आहे असे दिसते. एवढे मोठे तुम्ही कोठून आलात? बसलेले आहात की उभे आहात? आणि एवढे मोठे स्वरूप कोणत्या आईच्या पोटात होते हो, हे काही कळत नाही. एवढी मोठी तुमची आकृती, तुमचे रूप आणि वय काय आहे, तुमच्या पलीकडे काय आहे व तुमचे अधिष्ठान कोणते, हे जो मी पाहू लागलो तो विचाराने असे ठरले की तुमचे अधिष्ठान तुम्हीच आहात. तुम्ही कोणापासून उत्पन्न झाला नाहीत, जन्मरहित असे स्वयंमेव आहात. देवा, तुम्ही उभे नाही व बसलेले नाही, उंच नाही व ठेंगणे नाही, तुमच्या वर व खाली तुम्हीच आहात. देवा, तुमचे रूप कशाप्रमाणे आहे म्हणाल तर तुमच्यासारखेच आहे व तुमचे वयही तुमच्यासारखेच आहे. हे देवादी देवा, तुमची पाठ व पोट ही तुम्हीच आहात. फार काय अनंता, मी जो आणखी पाहू लागलो तो तुमच्यासारखेच तुम्ही आहात असे मला दिसून आले. पण तुमच्या विश्वरूपात मला एकच उणीव दिसते, ती ही की त्याला आदी, मध्य व अंत तिन्ही नाही. बाकी मी सर्व ठिकाणी शोधून पाहिले परंतु मला पत्ता लागला नाही. म्हणून आदी, मध्य व अंत ही तिन्ही तुमच्या रूपाला नाहीतच, यात संशय काय? हे आदी मध्य अंतरहिता, हे जगदीशा, खरोखर याप्रमाणे मी तुमचे विश्वरूप पाहिले. तुमच्या अंगात नाना प्रकारच्या रंगाचा अंगरखाच घातला आहे असे तुम्ही दिसत आहात. तुमच्या विश्वरूपावर निरनिराळ्या शेकडो मूर्ती उमटलेल्या आहेत. तुमच्या विश्वरूपी पर्वतावर ज्या निरनिराळ्या मूर्ती दिसतात त्या वृक्ष व वेली याप्रमाणे शोभत असून मूर्तीवरचे जे अलंकार ते फुले व फळे आहेत. हे देवा, तू महासमुद्र आणि मूर्ती या लाटा तुझ्यावरच हेलकावे खात आहेत किंवा तुम्ही एक उत्तम वृक्ष असून मूर्तीरूप फळांनी भरलेले दिसता आहात. पृथ्वी जशी प्राण्यांनी भरली आहे किंवा आकाश जसे नक्षत्रांनी व्यापलेले आहे तसे तुमचे विश्वरूप मूर्तींनी भरले आहे असे दिसते. ज्या एक एक मूर्तीच्या अंगावर त्रैलोक्य उत्पन्न होते व लय पावते तेवढ्याल्या मूर्ती तुमच्या अंगावरील एका रोमाच्या ठिकाणी आहेत. असा हा जगाचा विस्तार करणारे तुम्ही ते कोण व कोणाचे, हे जो मी पाहू लागलो तो आमचे जे सारथी तेच तुम्ही आहात. तर हे मुकुंदा, तुम्ही सर्वदा तसेच व्यापक आहात परंतु भक्तांवर अनुग्रह करण्याकरिताच सगुण रूप धारण करता असे मला वाटते. तुमची ही चतुर्भुज सावळी मूर्ती पाहिल्यावर मन व डोळे कसे तृप्त होतात. तिला आलिंगन देऊ लागले तर ती दोन्ही हातात सुद्धा सापडते. हे विश्वधारण करणाऱ्या देवा, असे गोजीरवाणे रूप तुम्ही भक्तांवर कृपा करण्याकरता घेत नाही का? तर घेता, पण आमच्या दूषित नजरेने ते तुमचे रूप सामान्य मानवाप्रमाणे आम्ही मानतो. तुम्ही सहज दिव्यचक्षु दिल्यामुळे माझ्या दृष्टीचा दोष नाहीसा झाला व तुमचा महिमा मला दिसला. परंतु रथाच्या मकरतुंडाकावर जुंबांचा मागच्या बाजूला जे तुम्ही बसला होता तेच तुम्ही एवढे मोठे विश्वरूप बनला
हे मी आत्ता पक्के ओळखले. हे श्रीहरी, तुम्ही जो डोक्यावर मुकुट धारण केला होता तोच हा नव्हे काय? पण आताचे त्याचे तेज व आकार विशेष आहे, हे मोठे आश्चर्य आहे. वरच्या हातात फिरत असलेले ते चक्र हेच नव्हे का? कारण ते तुम्ही सावरून हातात धरीत आहात, ही खूण कायम आहे. दुसऱ्या हातात गदा होती, ती हीच नव्हे का? आणि खालचे 2 हात घोडे सावरणारे निशस्त्र, तेच हे नाहीत का? आणि हे विश्वेशा, माझी विश्वरूप पाहण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनेच तुम्ही हे एकदम विश्व बनलात, हे मी जाणतो आहे. परंतु देवा, या तुमच्या रूपाचे आश्चर्य मानण्याचीही माझी योग्यता नाही. या आश्चर्याने माझे मन थक्क होऊन गेले आहे. त्या रूपाच्या तेजाने मी इतका भांबावून गेलो आहे की हे तुमचे विश्वरूप मी पाहतो आहे किंवा नाही हेच मला कळत नाही. या रूपाच्या तेजाची अशी अलौकिक प्रखरता आहे की त्याच्यापुढे अग्नीचीही दृष्टी करपून जाईल व सूर्यही काजव्याप्रमाणे दिपून जाईल असे वाटते.